संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षण जे आहे तो खूप पेटलेला होता। मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आणि अखेर काल मनोज जरांगे पाटील यांचा जो उपोषण आहे तो स्थगित झाला आणि या सगळ्या उपोषण स्थगितीमध्ये जर महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ती आहे आमदार बच्चू कडू यांची। कारण बच्चू कडू यांनी तळ ठोकून त्या ठिकाणी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद घडवून आणला आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारलाही वेळ दिला, 2 पावलं मागे येऊन त्यांनी पण सरकारला वेळ दिला आणि सरकारने पण तो मान्य केलेला आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहे। भाऊ, सरकार आणि जरांगे पाटील मध्ये संवाद होत नव्हता, तुम्ही पहिले नेते आहे की मंचकावर जाऊन गेले आणि मध्यस्थी घडवून आणली? नाही, मला असं वाटते की हा श्रेयवाद नाही आहे किंवा मी फार मोठं काम केलं असाही विषय नाही आहे। सगळी जे मेहनत आहे ते जरांगे पाटलाची आहे। त्यांनी अत्यंत इमानदारीने आणि निष्ठेनं हा लढा उभा केला आणि त्याच्यात सगळा मराठा बांधव जो काही एकत्रित झालेला आहे, विश्वास ठेवला आहे, त्यांचंही मोठं काम आहे। म्हणजे एखाद्या नेत्यावर एवढा मोठा विश्वास ठेवणं आणि त्या नेत्याच्या हक्कावर समाज उभा राहणं, कदाचित समाज जर उभा राहिला नसता तर मग जरांगे पाटलांचा लढा यशस्वी झाला नसता आणि जरांगेसुद्धा इमानदारीने उभे राहिले नसते तर समाज उभा राहिला नसता। त्यानं मला असं वाटतं का हे सगळं जे काही श्रेय आहे ते जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं आहे आणि त्यांच्यामुळं ते शक्य झालेलं आहे। मी नाममात्र आम्ही फक्त अयोध्याहून आलो आणि शिंदेखेड राजाला गेलो, तिथं रक्तदान मी स्वतः करून 118 रक्तदान करून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिला तर आमच्या मनात सहज आलं का आपण भेटून जाऊ। आम्ही विचारलं का आम्हाला भेटता येईल का? त्यांनी म्हटलं तुम्हाला भेटता येईल, तुम्ही भेटायला या। मग आम्हाला फक्त आम्ही भेटायलाच जायचं होतं, काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाही, एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि आपण एक कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्याची जाणीव म्हणून आम्ही जे काही चळवळीतून आलो म्हणून भेट घ्यायची होती। आणि भेटीमध्ये आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांची हालत जेव्हा पाहिली तेव्हा मला असं वाटलं का नाही आता यांना थांबवलं पाहिजे। कारण कसं आहे का आरक्षण भेटल पण माणूस गेल्यात काही अर्थ उरणार नाही। बरेचदा असे मॅसेजही पाहिले होते, सिंह गेला पण गड आला, असं जो होऊ नये। मग इतका सिंहासारखा माणूस समाजाला गरज आहे त्यांची, म्हणून मी त्यांना आग्रह केला, समजून सांगितलं आणि त्यांनी काही प्रमाणात समजूनही घेतलं। ते स्वतःही तेवढे मला वाटतं मजबूत आहे। कुठला निर्णय मी घेतला म्हणून त्यांनी निर्णय घेतला असंही नाही आणि मी कदाचित नाही गेलो असतं तर अधिक कोणी गेलं असतं, म्हणजे मीच गेलो म्हणून ते झालं असंही नाही। पण ते योगायोग, मी भेटीसाठी गेलो आणि त्यांची प्रकृती पाहिल्यानंतर मला असं वाटलं का आता हे उपोषण थांबवणं फार गरजेचं आहे आणि मग त्यांच्या डोक्यात आरक्षण हा मुद्दा पहिला होता, पण मराठा समाज आणि कार्यकर्त्याच्या डोक्यात जरांगे हे प्रथम स्थानी होते, आरक्षण सेकंड स्थानी गेलं। लढा उभारताना आरक्षण प्रथम स्थानी होतं, पण जेव्हा जरांगेंची तब्येत बेकार झाली तेव्हा जरांगे हे प्रथम स्थानी गेले आणि मग आम्हाला तेच वाटलं का आता पहिलं कर्तव्य आहे जरांगेंची तब्येत चांगली ठेवणे आणि ते आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला। CM साहेबाशी बोललो आणि मग तिथे थांबलो आणि तिथून सगळं काय काय करता येईल तेवढा एक प्रामाणिक प्रयत्न केला। दुसरं तर काही असं म्हणजे फार आम्ही मोठं काम केलं अशातला काही भाग नाही आहे, हे कर्तव्य आहे ते केलं पाहिजे। जरांगे पाटील आणि सरकारमध्ये विसंवाद आहे का? कारण काय जे तारखा आलेल्या आहे आरक्षणाचे, जे अल्टिमेटम जरांगेंनी वेगळं दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळं दिलं? नाही, आम्ही जरांगे साहेबांना मी पण तिथं आग्रह केला होता की बाबा 2 महिन्यांनी 3 महिने घ्यावं लागेल। कारण मधात काय झालं का आज आता 3 तारीख, कालचे 2 दिवस गेलेच या महिन्यातले आणि 24 म्हटलं तर तिकडले 6 दिवस गेले, म्हणजे 8 दिवस झाले आणि दिवाळीचे आपण जर पाहिले तर हे 5-6 दिवस 6 दिवस ते गेले, म्हणजे 14 दिवस हे गेले आणि 4 आणि 8 रविवार जरी पकडले नाही म्हटलं तर अधिकारी जेव्हा काम करत तेव्हा शनिवार रविवार सोडावं लागतं। असं किमान 15 ते 20 दिवसाची व्यवस्थित गॅप पडतं, म्हणून आम्ही त्यांना विनंती करत होतो का डिसेंबरच्या ऐवजी आपण जानेवारीची तारीख द्यावी, शेवटची 3 महिने सरकारला द्यावं असं विनंती करत होतो। पण त्यांनी तेपर्यंत बोलून चुकले होते, त्यांचा स्वभाव आहे का एकदा बोललं तर आपण मागं येत नाही। तर त्यांनी 24 तारीख जाहीर केली आणि आम्ही 3 महिने सांगत होतो, धनंजय मुंडे 2 तारीख सांगत होते, पण ते काही साध्य झालं नाही। पण आता ते 24 तारीख त्यांनी जे म्हटलं, कारण उपोषण त्यांनी सोडलेलं आहे, मागं त्यांनी घेतलेलं आहे
त्यांनी दिलेली तारीख हेच गृहीत धरून आता सरकारला काम करावं लागेल. आता कसं, कारण वेळ कमी आहे ना, हो शक्य होणार असं वाटतं तुम्हाला? आता डबल काम करावं लागेल, मनुष्यबळ वाढवावं लागेल आणि घाईघाईत काही कारण हा टेक्निकली खूप महत्त्वाचे विषय आहे. कारण हा असं नाही आहे का उद्या अजितदादानं शपथविधी घेतली किंवा उद्या मी शपथविधी घेतली, दोघं तिघंजणं एकत्र आले आणि लगेच ह्या गोष्टी होणाऱ्या नाही आहे. लोक असं जुळतात का तुम्ही रात्री जर शपथविधी घेता तर मग आरक्षण द्यायला काय. तसं पाहिलं तर त्या आरक्षणाचा मुद्दा काही फार मोठा नाही आहे, पण तो 50 वर्षात तो किचकट करून टाकला. शरीयवादामुळं या मुद्द्याला राजकारण खूप झालं आणि कित्येक समाज म्हणजे ओबीसीमध्ये असे कित्येक समाज तुम्हाला दाखवता येईल. माझ्याकडे परिपत्रक आहे, लहान लहान ओबीसीच्या पोटजाती फक्त एका परिपत्रकानुसार आणि आयोगाच्या शिफारशीनुसार फक्त ते 1-2 महिन्याच्या कालावधीत आपण त्या ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेतल्या. पण दुःख का आहे या सगळ्या गोष्टीमध्ये का मी त्या दिवशी ऑनलाईन मीटिंगमध्ये पण सर्वपक्ष बैठकीमध्ये हे प्रश्न विचारला का मराठा कुंभी नाही आहे तर मग मराठा कोण आहे हे तर स्पष्ट सांगितलं पाहिजे कोणताही तज्ज्ञ असन. काही ओबीसीच्या नेत्यांना पण मी हा प्रश्न विचारतो, मराठा जर हा कुंभी नाही तर मराठा कोण आहे हे सांगता आलं पाहिजे ना. मराठा व्यापारी आहे, मराठा धंदेवाईक आहे, तो काही तंबाखूचा धंदा करतो काय, तो कुंभीच आहे. आणि तो काही मराठे सैन्यावर, एक भाऊ सैन्यावर जायचा, एक भाऊ शेती करायचा आणि त्याच्यामुळं जो सैन्यावर निजामकालीनमध्ये गेला त्याला मराठा शब्द लावत गेले. आता तुम्ही जर सगळ्या कुंभीचं जर टिशी पाहिली तर टिशीवर एकतर कुंभी असतं किंवा मराठा असतं, तर असंच सापडतं. मराठा कुंभी फार कमी सापडतात, कुंभी मराठा हे फार कमी सापडतं. आणि मला वाटतं हा मोठा अन्याय मराठा समाजावर जाणीवपूर्वक केला गेला. ज्या नावाची देशामध्ये दहशत होती, ज्या नावानं या देशाला वाचवलं, मराठा म्हणजे 18 पगड जातीचा. महात्मा ज्योतिबा फुलेनं म्हटलं आहे का मराठा म्हणजे फक्त कुंभी नाही होणार, माडी, तेली, महार, धनगर हे सगळे ज्या जाती असेल, कुंभार, सुतारापासून सगळे. तर मराठा ही व्यापकता आणि त्याला सामूह वाचन शब्द आहे आणि तो टिशीवर लिहिला गेला. ते मोठ्या तेव्हा गर्वानं माणूस लिहित होता. आता मराठा तेली पण आहे, मराठा न्यावी पण आहे. मग त्या मराठ्यावर जाणीवपूर्वक अन्याय झालेला आहे, प्रचंड अन्याय, सहन कोणी करूच नाही. तुम्ही जर सगळं वाचन केल्यावर लक्षात येईल का हा जाणीवपूर्वक म्हणजे एवढे आंदोलन, एवढे मोर्चे का करावं लागतं मराठ्यांना, केवढी दुर्दैवी गोष्ट आहे का ज्याच्या नावानं हिंदुस्थान थरथर कापायचं, त्या शब्दाच्या नावानं, त्या शब्दाला आज महाराष्ट्रात मान नाही, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यापेक्षा मराठा हा कुंभी समजूनच त्याला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मला वाटतं चांगल्या पद्धतीनं 2 मार्गानं आता हे आंदोलन यामध्ये आपण जातो आहे. एक मार्ग आहे का सर्वोच्च न्यायालयामध्ये जे केस आहे तिथं पुनर्विचारार्थ आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या इकडे आपण जे काही नोंदीमध्ये कुंभी सापडतं आणि त्याचे नातेवाईक असेल, रिश्तेदार असेल, परिवार असेल किंवा त्याच्या संबंधित जे काही लोक असेल त्या सगळ्या. आता मग गावात जर आम्ही कळू आहे बिल्लोऱ्यात, तर आता 100 कडूचे घरं असतात, तर एका कडूला जर कुंभी भेटलं तर ते 100 कडूला द्यायलाच पाहिजे, कारण ते कडू काही दुसरे नाही आहे. आता जात ठरवतं कशानं माणूस, व्यवसायानं जात ठरवतं. आता व्यवसाय सरळ जर शेतकरीच आहे तर तो कुंभीच आहे. हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे, पण राजकारण आहे आणि त्याच्यामुळं त्या मराठ्यांना खरं तर आतापर्यंत न्याय भेटलं. मी तर म्हणतो अनुशेषासहित नोकऱ्या दिल्या पाहिजे, कारण त्याच्यावर वर्षानुवर्ष त्याच्यावर अन्याय झालेला आहे. मागचा आमचा 50 वर्षाचा मराठ्याचा जो अनुशेष राहिलेला आहे त्याला नोकरीत तुम्ही प्राधान्य दिलं नाही, तुम्ही त्याला शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं नाही. तो अनुशेषासह मला वाटतं त्याला वाढीव जागा आणि तशी मदत दिली पाहिजे. ज्यांच्या नोंदी मिळालेल्या आहे आता या काळामध्ये, तर त्यांनाच आरक्षण मिळेल असं एक हे होऊन राहिलं, प्रश्न नाही असं नाही आहे. कारण का याच्यामध्ये आता 2-3 टप्पे आहे. एक तर काय आहे का निजामशाही काही रजिस्टर आहे, काही इंग्रजकालीन काही नोंदी आहे. 1881मध्ये 81च्या याच्यामध्ये आपण लंडनमध्ये हे सगळे कागदपत्र त्यांच्याकडे पुरावे आहे आणि मला असं वाटतं की 100% ह्या नोंदी सापडतील, 100% सापडतील.
म्हणजे त्याच्यातले आज 1 कोटी मराठा आहे, तर याच्या आज आपण 33,000वर गेलो 2 महिन्यात, एका महिन्यामध्ये 40 दिवसात. तर हा जेव्हा प्रत्येक जिल्ह्यात आणि तहसीलमध्ये जेव्हा आपण जाणार आहोत, नमुना 33 आणि 34चा आपण जर पाहिला व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये बरेच पुरावे आपल्याला भेटेल. मग हक्क नोंदणी आहे, इतर काही रजिस्टर आहे, या सगळ्या व्यवस्थित तपासल्या आणि त्याचं व्यवस्थित जर प्लॅनिंग झालं तर मला वाटते हे सगळे मराठे कुंभीच आहे आणि ते भेटणार. आणि एक शेवटचा प्रश्न आहे की सगळे विरोधक म्हणताय की सरकार फक्त वेळ काढूपणा करताय, मराठ्यांना आरक्षण आहे. तुम्हाला वाटते का आता शिंदे फडणवीस सरकार हे मराठ्यांना आरक्षण? मला वाटतं या गोष्टीचं राजकारण करू नये. विरोधक जर असं कोणी म्हणत असेल तर त्यांना मला प्रश्न आहे का, पवारसाहेब मुख्यमंत्री होते, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण होते, अर्धा याचाला तर राष्ट्रवादी काँग्रेसच मुख्यमंत्री होते, राहिले उद्धवसाहेब ते पण 2 वर्ष मुख्यमंत्री होते, शिवसेना पण 5 वर्ष मुख्यमंत्री होते. मग तुम्ही त्या काळामध्ये वेळ काढला का वेळ दिला? तुम्ही एक वेळ देऊ शकले नाही. एक मीटिंग तुमच्या काळात कधी मराठ्यांसोबत झाली का ते पहा. हे असं चुकीचा आरोप केल्यापेक्षा आता ही अवस्था महाराष्ट्राची आहे का, पहिले तर जरांगे पाटलांची जीव वाचवणं, आणि जीव जर वाचला नसताना कधी काही झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये काय घडलं असतं हे सांगता आलं. तुम्ही सांगा का एका इकडे घरं जाळल्या गेले, हे अतिशय निषेधार्थ आहे. मी तर त्याचं समर्थन कधीच करणार नाही. पण घरं जाळले हा उग्रवाद मराठ्यांचं दिसतं, त्याच्यात मराठी आहे का नाही आहे हा प्रश्न आहे. पण 50 आमचे मराठा बांधवांनी आत्महत्या केली, हे कशाचं होतं काय? 75 वर्ष तुम्ही त्या समाजावर फक्त अन्याय केला. ज्या समाजानं नेतृत्व केलं, ज्या नावानं नेतृत्व केलं देशाचं, त्याच्यावर तुम्ही तलवारी चालवल्या, हातोडे मारले, त्याचे पाय, त्याचं मस्तक गिस्तक सगळं निकामी करून टाकलं. मग हा राग नाही आहे. हा राग व्यक्त करताना 50 लोक आत्महत्या करतात तरुण पोरं, याची थोडीशी लाज नाही वाटत आम्हाला? हे कोणाचं आहे? 2 वर्षात शिंदेसाहेब आले म्हणून आत्महत्या करायला लागले? अरे 50-60 वर्षाचं पाप आहे तुमचं. या पापामध्ये सगळेच पक्ष तसेच आहे, नालायक आहे सगळे, कोणीही असो. उद्या मी जर तिथं राजकारणी म्हणून काढलं असतं तर हे एक सामाजिक संतुलन, मी तर म्हणतो मोर्चे, लहान समाज, सुतार आहे, कुंभार आहे, भोई आहे, हे जे न्यावी आहे, हे लहान लहान समाज, धोबी आहे, ह्या लहान लहान समाजाला तर अजूनही न्याय नाही. त्यांची ना बैठक होत, ना त्यांना कोणी विचारले जात, काहीच होत नाही. ठीक आहे, यांनी आंदोलन तरी केलं मराठ्यांनी, त्यांनी काय करावं विचारांनी? पण ही मुख्यमंत्री म्हणून काम आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांचं पण पत्र देणार का, बा एका इकडे जातीचं एक व्यवस्थित व्यासपीठ, म्हणजे मी तर म्हणतो याच्यासाठी एक 5-6 महिन्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा विभाग नेमून कुठल्या जातीवर काही अन्याय होत का नाही. कारण आम्ही या देशामध्ये जर देश मजबूत आणि राज्य मजबूत ठेवायचं असेल तर जातीचा संघर्ष थांबावा लागेल. त्या दिवशी गडकरी साहेब असे म्हणत होते का सर्व जाती म्हणजे जाती प्रथा किंवा हे काय नष्ट झाल्या पाहिजे, म्हणजे सर्व जाती एकत्रित होऊन काम करायला पाहिजे, जातीवाद संपला पाहिजे. मला असं वाटतं गडकरी साहेबांना असंही म्हटलं पाहिजे का धर्मवाद पण संपला पाहिजे. कारण या देशाला आम्ही सांगतोय आज जो काही भारत खोकला होत चालला आहे, भारत जे काही आर्थिक आम्ही जे काही मजबूत होत नाही किंवा आम्ही आर्थिक जे प्रगती करू शकत नाही, त्याचं मुख्य कारण आहे का आमचा अंतर्गत वाद. देशांतर्गतले वाद हे माणसाला ते काय म्हणतं, सगळं जसं शेतातलं तण असतं ना, त्या धुऱ्यापेक्षा शेतातलं तण जास्त खातं पिकाले. आणि तसं या देशामध्ये जात आणि धर्म या देशाला पोखरं करून टाकलेलं आहे. जेव्हा या जाती धर्माच्या बाहेर जाऊन एक मजबूत भारत उभा करण्याचं स्वप्न सगळ्या पक्षांना पाहणं महत्त्वाचं आहे. आम्ही आर्थिक मजबूती काय आहे, काय गरज आहे आरक्षण नोकरी मागायची, का आम्ही ती वेळ आणताय लोकावर. जिथपर्यंत सरकारी नोकरी नाही तोपर्यंत तो जगू शकत नाही. आणि एवढी मोठी म्हणजे ही जी तफावत वाढत चालली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे, याला थांबवावं लागेल. आणि एक चांगला विचार करून तुम्ही जर आजही विचार केला तर मोठ्या उद्योगपत्यांना केलेले कर्जमाफी 10, 15, 20, 25 लोक असं या देशामध्ये, त्यांना आम्ही किती मदत केली ते एकदा जाहीर करावं सरकारनं. लहान उद्योजकांना आम्ही काय केलं? अरे आमची पानटपरी जर मदत आली तर आम्ही लगेच उचलून टाकतो आहे. आणि तुम्ही
आला टाईम तेव्हा त्या उद्योगपत्यांना लागन तेवढी जागा देत आहे. म्हणजे हा जी तफावत वाढत चालली, मुळातच माझं म्हणणं असं आहे का 65% असणाऱ्या समाजावर अन्याय होत आला, तो शेतकरी शेतमजूर समाज आहे. मी तर जातीवाद आणि धर्म हे जास्त माझ्या डोक्यात नाही आहे. माझं म्हणणं आहे कष्ट करणारी एक जात आहे आणि एक हरामीनं खाणारी जात आहे. 2 जाती या देशामध्ये आहे. एक हरामखोरी करून खाणारी, बेमानी करून खाणारी जगणारी, आणि दुसरी जात आहे कष्ट करणारी जात. त्या कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुराला, कामगाराला काय भेटलं, आम्ही काय देऊ शकलो? 13,000 11,000 रुपये महिना. तुम्ही फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्याला 8,000 रुपये महिना देत आहे, आणि त्याच ऑफिसमध्ये बसणाऱ्या MDला तुम्ही 2 लाख रुपये महिना देते. एक इंचभर पण अंतर नाही आहे. ही विषमता आहे, या देशाला घातक ठरू शकतं आणि जातीच्या संघर्षात हा देश पुन्हा डुबू शकतं. आणि म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे की आम्ही आर्थिक संतुलन, समता, समानता ह्या सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं आहे. तर हे होते आमदार बच्चू कडू, ज्यांनी मराठा आरक्षण आणि काल मनोज जरांगे पाटील यांचं जो उपोषण स्थगित झालं त्याच्यात महत्त्वाची भूमिका होती ती आमदार बच्चू कडू यांची. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.